रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मिळालाच पाहिजे. रस्ता आमच्या हक्काचा. आमचा रस्ता मला मिळालाच पाहिजे. आमचं घरकुल आम्हाला मिळालंच पाहिजे. आमचं घरकुल आमच्या हक्काचं. आम्हाला घरकुल मिळालंच पाहिजे. रस्ते जे आहे खोदून ठेवण्यात आले, नेमका काय त्रास होतो आपल्याला? गेल्या 3-4 महिन्यापासून रस्ता हा खेडेगावातील भगवाननगर, यादवनगर आणि इंदिरानगर येथील रस्ते जे त्यांनी खोदून PWD मार्फत खोदून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो आहे. त्या त्रासामागे लहान लहान मुलं जे ते रस्त्यावरती पडल्यानंतर त्यांना दवाखान्यामध्ये भरती करावं लागतं आहे आणि जे गटारीचे झापे आहेत ते त्यांनी रस्ते कोरून गाडी चढण्यासाठी आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे. वारंवार नगरपालिकेत 2-3 निवेदन दिल्यानंतर पण आमची कामं होत नाही. आज अक्षरशः शेवटी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन त्याची पूर्तता होते नाही होत याची आम्हाला शाश्वत नाही आहे. आमची मागणी पूर्ण नाही झाली येत्या 10 दिवसामध्ये तर आम्ही सर्व ग्रामस्थ वार्डातील रस्ता लोक करतील आणि कलेक्टर ऑफिसला ठिय्या आंदोलन करतील व सर्व बिडार घेऊन घरातील सर्व बिडार घेऊन इथे येऊन ठिय्या आंदोलन करतील अशी आम्ही हे देतो. अनिल पवार. आमच्या मागण्या अशी आहे की 2017-2018 तेव्हापासून आमचं अतिक्रम काढले आलं आहे उत्तरवाडमध्ये. तेव्हापासून आम्ही इकडं यशवंतनगरमध्ये राहायला आलो, राहुलच्या पाठीमागे यावल रोड. मग तिथे अशी आमची परिस्थिती की तुम्हाला आम्ही घरकुल देऊ, तुमचे घरं आम्ही तयार करून देऊ. तर आता आम्हाला 7 वर्ष झाले तिथं आणि MSCची भीत पडलेली आहे. तर आम्ही बोलले तुमची ते भिंत पडली तिथं तुम्ही तुमची भिंत घ्या. ते ऐकत नाही आहे. तर त्यांना आमचा रोड बंद करायला लावला. तर मग आता रोड बंद केल्यावर आम्ही कुठून वापरणार आहे म्हणून आमचं MSC बोर्डला हे सांगायचं आहे की आम्हाला पक्का सिमेंट काँक्रीट रोड करून द्या, नंतर तुमची भिंत उचला. ते ऐकायला तयार नाही आहे. त्यासाठी आम्ही आज भुसावळून आलो आहे आणि आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये आम्हाला निवेदन द्यायचं आहे की आमचा रोड आम्हाला काढून द्या, नंतर तुमची भिंत उचला. एवढी आमची त्यांच्यावर मेहरबानी आहे. आणि शासनाला सांगायचं आहे की आता आम्हाला 7 वर्ष झाले, अजूनपर्यंत आमचं घरकुल आलं ते तुमचं 1 वर्षात देऊ, 2 वर्षात देऊ. आता आम्हाला 7 वर्ष पूर्ण झाले. आमची एवढी कंडिशन खराब आहे. आमच्याकडे गारा होतो, आमच्याकडे डोंगर आहे पाठीमागे, मोठे मोठे साप जनावरं निघतात, आमचे लहान लहान लेकरं आहे, शाळेत जायला त्यांची परिस्थिती खराब आहे, रोड नाही आम्हाला बरोबर. तरी आम्ही 7 वर्ष तिथं राहत आहे. मग शासन का झोपलेली आहे का? ते कधी आम्हाला घर बनवून देणार आहे? म्हणून आमची मागणी आम्हाला घर आणि आम्हाला रस्ता करून द्या, बस आमची हे मेहरबानी. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.